म्हणजे महाराष्ट्रात सध्या विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि अशातच मुख्यमंत्री पदाबाबत प्रत्येक पक्षाकडून दावा सांगितला जात आहे। प्रत्येक पक्ष, त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपलाच मुख्यमंत्री होईल किंवा आपलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी इच्छा सध्या व्यक्त करताना दिसत आहेत। म्हणजे 2019 ते 2024 या गेल्या 5 वर्षांच्या टर्ममध्ये महाराष्ट्राने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या रूपाने 2 मुख्यमंत्री पाहिले। तसं बघायला गेलं तर दोघेही मूळचे शिवसेनेचेच, पण 2022 नंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची 2 गट झाले आणि सध्या शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट अशी मूळ शिवसेनेची विभागणी झालेली आहे। म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष कारभार पाहिलेला आहे। म्हणजे मग अशातच प्रश्न पडतो की उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी मुख्यमंत्री म्हणून कोणाची कामगिरी सरस होती, मुख्यमंत्री म्हणून कोण बेस्ट होतं, म्हणजे याचाच आढावा घेण्याचा आपण आज या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असतो म्हणजे ठाकरे की शिंदे यापैकी कोण बेस्ट मुख्यमंत्री होते याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला हे दोघे कोणत्या राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले, त्यांच्यासोबत त्यावेळी सत्तेत कोणते कोणते पक्ष होते, कोणाकोणाच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, शिवाय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्याचा कारभार कसा हाकला, त्यांच्या कार्यकाळात राज्यासमोर नेमके कोणते मुख्य प्रश्न होते आणि त्यांनी ते कसे हाताळले, एकंदरीतच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी कशी पार पाडली, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल। म्हणजे सुरुवातीला आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे होते याचा आढावा घेऊया। 2019च्या विधानसभेच्या निकालानंतर वेगवान आणि अभूतपूर्व अशा घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं। मुळात ही झालेली युती अनैसर्गिक अशी होती, तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आपलं सरकार स्थापन केलं। म्हणजे या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आणि ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री झाली। आजपर्यंत ठाकरे घराणं हे फक्त किंगमेकरच्या भूमिकेत होतं, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन पहिल्यांदा संविधानिक पदावर काम सुरू केलं। म्हणजे सरकार स्थापन केल्यानंतर काहीच दिवसात राज्यावर आणि एकूणच जगावर कोरोना महामारीचं संकट आलं। या महामारीला तोंड देताना सुरुवातीला ठाकरे सरकार अडकळत असल्याचं दिसून आलं, पण तेही साहजिकच होतं म्हणा, कारण कोरोना महामारीने अख्ख्या जगाला थांबवलं होतं। म्हणजे सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर मात्र ठाकरे सरकारनं महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत कोरोना महामारी रोखण्याचा चांगला प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आल्याचं दिसून आलं। त्यावेळी कोविडसाठी टास्क फोर्स नेमणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं। शिवाय ठाकरे सरकारनं कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचं त्यावेळी काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी कौतुकही केलं। मात्र काही काळानंतर ठाकरे सरकारवर कोरोना काळात भ्रष्टाचार केला असे आरोपही झाले आणि सरकार बदलल्यानंतर त्याबद्दल काही लोकांना अटकही करण्यात आली। म्हणजे कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून जनतेला संबोधित केलं आणि राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादा मुख्यमंत्री आपला कुटुंब प्रमुख असल्यासारखा आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधतोय हे जनतेनं अनुभवलं। त्यावेळी अनेक लोक उद्धव ठाकरे यांना कुटुंब प्रमुख मानू लागले होते। ही त्यांच्या संवादाची जादू होती। म्हणजे उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा याआधी कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या परीने राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना अनुभव नसणं, त्यांचं ठराविक लोकांवर जास्त अवलंबून असणं, या गोष्टी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार करण्यासाठी आढाल्या असं राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे त्यावेळी 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी योजना ठाकरे सरकारने जाहीर केली होती। ती योजना खूप गाजली होती। प्रत्येक केंद्रावर 500 जणांना भोजन देणार असं एकूण 1 लाख थाळींचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं होतं। नंतर शिवभोजन थाळी 5 रुपयांमध्ये लोकांना मिळत होती। दरम्यान नंतरच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले खंडणीचे आरोप आणि त्यानंतर त्यांना भोगावा लागलेला तुरुंगवास ही ठाकरे यांच्या कार्यकाळात घडलेली त्यांच्या सरकारच्या दृष्टीने एक धक्कादायक घटना होती। म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर घराबाहेर पडून लोकांमध्ये आणि मंत्रालयात जाऊन उद्धव ठाकरे यांनी काम करायला हवं होतं, पण आपल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात ठाकरे फक्त काही काळासाठीच मंत्रालयात गेले असा अनेकांनी आरोप केला। विरोधकांनी त्या आरोपाचं भांडवल केलं। काहींच्या मते राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार यांना सुद्धा ती गोष्ट खटकली होती आणि याचा त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेखही केलाय असं सांगितलं जातं। पण खरं तर पवारांनी ऑपरेशन आणि कोरोना महामारीमुळे बाहेर पडू न शकणाऱ्या ठाकरेंना पाठिंबा दिला होता असं म्हटलं जातं। म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्येही राज्य त्यांच्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न केला। पण कुठेतरी प्रशासकीय अनुभवाची कमी आणि प्रत्यक्षात फील्डवर जाऊन काम न करणे या गोष्टी त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द झाकोळण्यास कारणीभूत ठरल्या असं काही राजकीय जाणकार सांगतात।
पण एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या समोर ते आले आणि महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा ते त्यावेळी कुटुंब प्रमुख वाटले होते. ही त्यांची मुख्यमंत्री म्हणून जमेची बाजू म्हणता येईल. मंडळी, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वादळ उठलं. त्यावेळी शिवसेनेची 2 शकलं झाली. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं गद्दार म्हणून आरोपांची राळ उठवली. म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर गद्दारीचा एक शिक्का ठाकरे गटाकडून मारण्यात येत होता. शिवाय शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा सांगून त्यावेळी बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागलं होतं. अशा परिस्थितीतही शिंदेंनी आपल्या कामाच्या जोरावर ही परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात केली. काही जाणकारांच्या मते शिंदेंना प्रशासनाचा अनुभव जास्त होता आणि त्याचा त्यांनी चांगला वापर केल्याचं दिसून आलं. शिंदे थेट लोकांमध्ये मिसळले आणि मी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असणारा तुमचा माणूस आहे, मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे, असं शिंदे यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येतं. म्हणजे शिंदे आपल्या कारभाराची घडी बसवत होतेच तोपर्यंत अजित पवार हे सुद्धा सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी आधीच भाजपसोबत जुळून घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाला परत अजितदादांशी जुळून घ्यावं लागलं. राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं म्हणून आम्ही बंड केलं म्हणणाऱ्या शिंदे गटाची अजित पवार सरकारमध्ये आल्यावर काही काळ परत अडचण झाल्याचा प्रकार झाला. पण यातूनही शिंदे गट आणि त्यांच्या मंत्र्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन आपल्याला असलेल्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा करून घेऊन आपल्यावरील बंडाचा शिक्का पुसायचा प्रयत्न केला. दरम्यान एकनाथ शिंदेंनी काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून जनतेला साथ घातली. लाडकी बहीण असो की एसटी मध्ये महिलांना 50% सूट देणं असो, त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचंच दिसून आलं. शिवाय त्यांनी लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या सोबत 1 to 1 लढतीत ठाकरेंच्यापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला आहे हेही दाखवून दिलं. म्हणजे गेल्या 1 ते 1.5 वर्षांच्या काळात जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात रान उठवलं होतं. त्यावेळी महाराष्ट्रात मराठा व ओबीसी संघर्षही दिसून आला. अशा वेळी सत्ताधारी असलेले भाजप व अजित पवार गट हे चाचपडताना दिसले. पण तिथेच एकनाथ शिंदे यांनी या आरक्षणाच्या प्रश्नावरून अतिशय संयमी भूमिका घेऊन ती अवघड परिस्थितीही योग्यरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले असं राजकीय जाणकार सांगतात. शिवाय गेल्या 2.5 वर्षात महायुतीत सुद्धा आपलं स्थान भक्कम करून त्यांनी आपण लंबी रेस का घोडा आहोत हे सिद्ध केलेलं आहे असं राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान शिंदेच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचारांच्या हत्येच्या काही गंभीर घटना घडल्या. त्यावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली गेली. त्यामुळे शिंदे सरकार अडचणीत येतंय असं दिसत असतानाच बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला आणि जनतेचा राग काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आणि फाईल्स हा वाद वर्षानुवर्ष आपण पाहत आलो आहोत. अगदी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मुख्यमंत्री फाईल्सवर सह्या करत नाहीत असा आरोप नेहमी केला जातो. म्हणजे ठाकरे व शिंदे यांच्या कार्यकाळात कोणी किती फाईल्सला मंजुरी दिली याबद्दल झी न्यूजनं मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या माहितीच्या आधारे वृत्त दिलं होतं. त्यानुसार 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे 11,227 फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी केवळ 6,824 फाईल्स मंजूर करण्यात आल्या होत्या अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती. तर शिंदेच्या 25 महिन्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडे 23,674 फाईल्स प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 22,364 फाईल्सला मंजुरी देण्यात आली आणि राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाची आजवरची विक्रमी कामगिरी असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं. पण म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या काही बैठकातच त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी नवीन जरूर आहे, पण आम्ही बाहेर राहून बरंच पाहिलं आहे, मला लोकांच्या समस्या माहिती आहेत, त्यामुळे माझ्यासमोर चुकीच्या फाईली अजिबात आणू नका. हा कडक इशारा दिल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्यानं त्यांच्यासमोर चुकीच्या फाईली आणण्याचं धाडस किंवा विचारही केला नाही असं उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्र यांनी मीडियाला सांगितलं होतं. तसंच फडणवीस सरकारच्या काळातल्या आरे मेट्रो शेडला मिळालेली मंजुरीवर स्टे आणणं, ज्यावर कॅगने ताशेरे ओढले, त्या जलयुक्त शिवार योजनेची SIT चौकशी लावणे हे ठाकरे सरकारचे निर्णय चर्चेत राहिले. म्हणजे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ठाकरेंचं आजारपणामुळे असेल किंवा आणखी काही कारणामुळे पक्षातील नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे शिवसेनेत फूट पडली असं राजकीय जाणकारांचं मत आहे. उलट पक्षी शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जवळच्या काही ताकदवान नेत्यांना सांभाळून त्यांना अजून ताकद देऊन त्यांना सोबत घेऊन लोकसभेत यश मिळवलं
आणि विधानसभेत सुद्धा ते दमदार कामगिरी करण्याची तयारी करत आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंडळी, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात कोरोना महामारी आणि राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी या मुख्य समस्या त्यांच्यासमोर होत्या. तर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी, मराठा व ओबीसी वाद, आरक्षणाचे प्रश्न या मुख्य अडचणी शिंदे यांच्यासमोर होत्या. म्हणजे या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यकाळात आपल्या समोर असलेल्या या मुख्य समस्यांवरती आपापल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा चांगला प्रयत्न केल्याचं दिसून आलं. पण थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे शिंदे यांच्याबद्दल एक जनमत तयार व्हायला लागल्याचं राजकीय जाणकार सांगतायत. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? शिंदे व ठाकरे यांच्यामध्ये नेमका कोणाचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ बेस्ट होता? तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आमच्या विशेष भरीय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.